काय काय भेंडे लावले बाबा? अरे नाही बाळा. भेंडे लावलात का इथे? नाही बाळा. वाजलेत किती रात्रीचे? हो बाळा, बरं वाटतंय का तुला मला सांग? हा बरं आहे. ठीक आहे. घे रे घे. हा ये रे ये हे इथं जरा. अरे आजार पण असा झालाय ना तुला, धड पांघरून घालता येत ऐरणीच्या देवा. अरे अरे नाही रे बाबा. अरे नाही, मगाचपासून ते बघतोय, मला मोह अनावर झाला बाळा, म्हणून बाकी काही नाही बाळा. मी ओके आहे, तुम्ही निघा. निघा तुम्ही. मी ओके आहे. नाही बेटा, मी कसं जाऊ? माझं काळीज इकडे ऍडमिट आहे आणि मी कसं जाऊ बाळा? हा, तू औषध घ्यायला सुद्धा विसरतोस. हा, आता सुद्धा बराच वेळ झाला औषध घेतलं नाही. बाबा ऐका ना बाबा. नाही औषध घ्यायला बाबा, हवं की नाही मला सांग. अहो बाबा, लहानपणापासून मी ओळखतो तुला, औषध घेत नाहीस तू. बाबा तुम्ही विसरताय. तुम्ही अर्ध्या तासापूर्वी औषध मला दिला. हो दिलं का? हो ठीक आहे. काय करता तुम्ही? काय प्याला औषध? अरे माझीही वेळ झाली होती औषध घ्यायची. मग कुठले घ्याल? मग आता हे फेकून द्यायचं का बाळा? हा, अरे पै कमवायला किती कष्ट पडतात, तुम्हाला कल्पना आहे का? अरे लहानपणी मी एक लंगोट आणि 32 रुपये खिशात घेऊन आलो होतो इकडे मुंबईत. कुठे लंगोटीला खिसा होता तुमच्या? काही बोलाल? हे बघ, तू मला शहाणपणा शिकवू नकोस, कळलं का? आराम कर बघू, तू आराम कर. हा सगळा आजार तुझ्यामुळे झालेला आहे. हा मग माझ्यामुळे काय आलं? रात्री बेरात्री उठतोस, फ्रीजच्या जवळ जातोस आणि ते चीज क्यूब्स काढतोस आणि खातोस, त्यामुळे आजार झालाय. हा बाबा पहिली गोष्ट, माझी तब्येत बिघडली नाहीये, मी आजारी नाहीये. माझा ऍक्सिडेंट झाला, हा. त्यात माझा पाय फ्रॅक्चर झालाय आणि माझ्या बरगड्यांना मार लागलाय. अरे माहिती. त्यामुळे चीज खाण्याचा आणि पाय फ्रॅक्चर होण्याचा काही संबंध नाहीये. तुम्ही घाबरू नका आणि मलाही घाबरवू नका. घी घाबरत अजिबात नाहीये, कळलं ना? मला माहितीये, दार बंद करून तिकडे एक एक पेग घेत असतोस तू एकट्याने. नक्की कसला राग आहे? म्हणजे पेग घेतो याचा राग आहे की एकट्याने घेतो याचा राग आहे? बंद कर ते पेग घेणं एकट्याने. बाबा अहो ती दारू नाही, मी आयुर्वेदिक काढा घेत असतो. आयुर्वेदिक काढा कधी चकली बरोबर घेतात? मला शिकवू नकोस तू. कबूल कर, पेग घेतोस ते कबूल कर आधी. हा मी घेतो पेग. हा. घेतो, कारण रात्री अपरात्री तुम्ही जागता, मला उठवता, माझी झोप पूर्ण होत नाही, म्हणून मी घेतो पेग. काय रात्री दर 2 तासांनी बेडरूमच्या दरवाजाजवळ येता आणि पशा आहेस ना रे जिवंत? म्हणजे ही कुठली चौकशी आहे? बाळा काळजी वाटते रे मला, बापाचं काळीज आहे, काळजी वाटते मला बाळा. बाबा तुम्हाला काळजी वाटते, पण मी बेडरूम मध्ये बायको सोबत असतो. दर 2 तासांनी येता आणि पशा आहेस का रे? अहो मी धडधाकट आहे. मुळात तुम्ही म्हातारे झालात ना, तुम्ही कधी जाल, कळलं का? अहो तुमची काळजी वाटली पाहिजे ना बाबा मला. अरे माझी काळजी नको रे करूस बाळा, मी 101 वर्ष टिकणार आहे सोन्या. काय जगण्याची वर्गणी देता 101 ची? काय बोलतोय? तुमच्या बेडरूमच्या दारात येऊन मी तुमची चौकशी केली पाहिजे. बाबा आहात ना, करून मी तुम्हाला विचारायला पाहिजे ना. तुम्ही काय मला विचारायला येत आहे? खबरदार माझ्या दारात आलास तर. प्रायव्हेट जागा असते ती, प्रत्येकाला प्रायव्हसी मिळाली पाहिजे. माझ्या दारात यायचं नाही सांगून ठेवतोय. मग हे कळतं ना. हा. मग माझ्या दरवाजात येऊन का बोलता? परवा तर काय गेलात? रात्री 3 वाजता आलात. मज्जा आहे बाबा एका माणसाची. म्हणजे हे काय स्टेटमेंट आहे? अरे बघितलं, कधी कधी येतात. म्हणजे काय हे कुठली केअरिंग आहे? अरे बाळा मला काळजी वाटते म्हणून केलं रे बाळा. ही कसली काळजी? बाबा तुम्ही मला सांगू नका, तुम्ही माझ्या बेडरूमच्या दाराजवळ यायचं नाही. दॅट्स इट. नाही. कळलं? ठीक आहे, हरकत नाही. मी तुझ्या बेडरूमच्या दाराशी येणार नाही, पण मी इथे बसणार. बाबा इथे नका बसू, तुम्ही घरी जा. मी ओके आहे, तुम्ही जा घरी जा. नाही बाळा, माझं काळीज इकडे ऍडमिट आहे. ह्या काळजाला असा त्रास झाला, मी कसं जाऊ रे? तुम्ही घरी जा, सुनेला पाठवा. जा. तुझी सून पण आहे? अहो तुमची सून, माझी बायको. काय नको ताई. बाबा तुम्ही जा ना, प्लीज प्लीज जा. नाही बाळा, मी इथेच थांबणार आहे. आणि बरं का, मी तुझा आता ताप बघणार आहे, ताप चेक करणार आहे. बाबा ऐका, तुम्हाला पुन्हा सांगतोय, मी आजारी नाही आहे. पाय फ्रॅक्चर होण्याचा आणि टेम्परेचर चेक करण्याचा काही संबंध नाही आहे. कळलं? गप्पा जरा. नाही रे झोप बघ, मी आहे ना. नको टेन्शन घेऊ बाळा, काळजी वाटते ना रे. डॉक्टर इथं येत नाही येत रात्रीचे, मला तरी चेक करू दे रे. अहो हे कसं? मला काही झालं नाही, तुम्ही शांत बसा तिथे. तुला काही झालं? बाबा अरे शांत बाळा. बसा, शांत बसा तिथे. मला बसवत नाही रे इकडे सारखे. पेशंट मी आहे ना, मला आराम करू दे. शांत बसा. ठीक आहे, आराम करू दे, काही टेन्शन नाही. बापाचं ऐकू नकोस तू, एकटाच आराम कर. बाप बसलाय रात्री.
ठीक आहे बापाला टाक तू आता वृद्धाश्रमात एकटाच राहा घरात म्हणजे एकटा मोकळा सगळं करायला हरकत नाही ठीक आहे हरकत नाही कर बाबा मजा तुझं काय मजा कर आता गप्प बसता ना भुंग्यासारखा बरं बाबा गप्प बस ना जरा बर 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 बस बस पशा औषध देऊ का रे बऱ्याच वेळ झाला औषध नाही घेतलंयस बाबा बराच वेळ झाला म्हणून औषध द्यायचं नसतं औषधाची वेळ झाली की औषध द्यायचं असतं बरं मग सफरचंद देऊ हा काय ऑप्शन आहे औषध नाही मग सफरचंद घे हा काय ऑप्शन आहे अरे दवे डॉक्टर सकाळपासून 7 सफरचंद खायला लावलात पोटात काश्मीर झालंय माझ्या अरे दवे डॉक्टरने मला सांगितलं होतं तुला सफरचंद देत राहा दिवसभर कोण दवे डॉक्टर कोण ओ अहो अग्रवालकडे आपली ट्रीटमेंट चालू आहे माझी अरे हो पण मी मरोळचे दवे डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे सेकंड ओपिनियन घेतलेला आहे काळजी करू बाबा, नको कशाला हो? सेकंड Practice- ओपिनियन घ्यावा लागतो बापाला नको शिकूस तू थांब जरा हॅलो हा दवे डॉक्टर हा चौगुले बोलतोय खांडेकरचा बाप हा कुठलं नातं आहे हो बाबा हे कुठलं नातं आहे खांडेकरचा बाप चौगले हा कुठलं नातं आहे लक्षात नाही आलं रे मी खांडेकर आहे ना हा खांडेकर बोलतोय प्रसाद खांडेकरचा बाप हा हा दवे केम छो हा मजाમાં ના હા 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 મારો ડુકરો નરો મારો કરો ઓપરેશનના એડમિટ કર્યો તો હું સાર્યો કર્યો મારો પાય લેકે ऐसे કર્યો સેકન્ડ ઓપિનિયન बताओ મારો ભીરો મારો ભીરો મારો મારો काय करताय तुम्ही अरे गुजराती आहे ना तू अहो, म्हणून गरबा नाचत नाचत सांगाल त्याला अरे सध्या कोणती पद्धत आहे ही? गरब्याचे दिवस आहेत म्हणून म्हटलं तोही त्याच मूडमध्ये असेल म्हणून मी म्हटलं बरं हरकत नाही हा हा दवो डॉक्टर हा हा केम छो हा आमणा मारो डुकरो छो हा एवी रेता पाय ऊपर करियो न छो ए कशाला हो हा तो त्याच्या पायात ओ, ओ, झैसे बाबा. नको आधी हिंदीची वाट लावा गुजरातीची नका लावू अरे पण ह्याला ते कळलं- मराठी त्यांना कळतं अच्छा मराठी हा, कळतं नीट त्यांना? मराठीत बरं, बोला बरं. हा दबे डॉक्टर नमस्कार हा खांडेकरांचे वडील बोलतोय मी हा ते खांडेकरांची केस तुम्हाला दिलेली होती त्याचं काय झालं हे बघा डॉक्टर मी इकडे मन घट्ट करायला तयार आहे तुम्ही मला सांगा पाय कापावं लागेल का अरे काय काय मी स्पष्ट बाबा अहो नको हो, बाबा अजून किती दिवस जगणार आहे माझा पोरगा काय बोलताय बाबा पाय फ्रॅक्चर झालं म्हणून कोण मरतं कधी अरे बाळा असं काय करतोस तू? हॅलो डॉक्टर आय एम सॉरी हॅलो नाही नाही माझे बाबा आहेत आय एम सॉरी बरं, काळजी वाटते रे बाळा, म्हणून नका म्हटलं काळजी ना करू तुझं. तुम्ही बसा तिथे शांत बसा मी एकदम पाया माझ्या पडतो. आघात झाला म्हाताऱ्याला तर कसं कळणार आहे मला सांग बाबा मी पाया पडतो शांत बसा नका माझी काळजी करू मी ओके नाही तर तुम्ही घरी जा प्लीज बस बाबा नको बाबा घरी पाठवू नको बाबा हे तर करूच नका हे शांत बसा काळजी वाटते म्हणून म्हटलं बसा. ठीक है हम बैठते उसमें क्या है हमरे का उधर बैठने को हम बैठते हमको क्या है हमको बाप हो पाओ जो मैं बैठो तुम है पैर लेके आराम से उधर करो हमको हमरा का बाप म्हातारा बाप है हमको क्या करे हम बैठो बाबा उद्दाशम मेरा काय इथे उगाच ओव्हर ऍक्टिंग करू नका गप्प बसा ठीक इथे पुस्तक ठेवले ती वाचा शांत बसा बर ठीक आहे नानूकडे बाबा एवढं गलिच्छ नाव आहे ना बाबाचं नानूकडे बाबा पशा असं नाही अशा म्हणायचं नावाचा बाबा मी आजपर्यंत पाहिला नाहीये अरे आहेत पशा खूप मोठे बाबा आहेत ते खूप थोर आहेत ते त्यांची महती खूप मोठी आहे ऐक माझं जरा वाचा तुम्ही शांतपणे वाचत नानूकडे बाबा की जय जय रे बाबा जय जय रे बाबा नानूकडे बाबा की जय नानूकडे बाबा 3.5व्या वर्षी कमरेचा करगोटा काढून त्यांनी कावळा पकडला होता काय झालं? बाबा हा काय पराक्रम आहे का हो कमरेच्या करगोट्याने कावळा पकडणं हा काय पराक्रम आहे अरे खरंच पकडला होता ऐक माझं जरा बाबा ते नका वाचू माझं डोकं फिरतंय ठेवून देते बाजूला बरं ठीक आहे ठेवतो मग तर झालं हा, हा. नानूकडे बाबांचा अंगारा लाव नानू कर इकडे अरे तोंड कर इकडे ना तोंड कर इकडे म्हणतोय का बरं वाटेल तुला आता बरा होशील तू हा? बस शांत बसा. तुझा बरं का एक्सरे बघायचा आहे मला हा? एक्सरे
बघा काहीतरी करा पण शांत बसा. अरे अरे करा करा एकटंच करा, एकटंच रिॲक्ट व्हा, एकटंच थांबा, सगळं एकटंच करा. एक पात्री करा काय ते. हो बाळा करतो ना, तू नको काळजी, सारखा उठू नकोस रे, पायावर ताण येईल ना तुझ्या बाळा. हा हा बाळा अरे तुझ्या बरगड्या उलट्या कशा? अरे लोकांची परत उलट्या काळजाची असतात, तू उलट्या बरगड्यांचा आहेस? अरे काय आहे? एक्सरे उलटा पकडलाय. उलटा पकडलाय? मी वटवागळू नाही आहे उलटा बरगड्यांचा असायला. एक्सरे उलटा पकडलाय तुम्ही. हे काय इकडे लिहिलंय? काय अरे काय काय एवढं काहीच नाही बाबा. काय अरे हे बघ रे, काय सनशाईन लॅब. हा मग अरे माझ्या पोराला सनशाईन लॅब रोग झाला रे. अरे डॉक्टर यार सनशाईन लॅब. अहो, त्याला लॅबचं नाव आहे बाबा. अरे नाही रे सनशाईन बाबा सनशाईन लॅबचं नाव. बाबा काय ओ डॉक्टर डॉक्टर बाबा, ओ बाबा, ओ बाबा काय करताय बाबा? ओ डॉक्टर थांबा. ओ